सदर पत्रिका परिषद घेण्याचं कारण असं आहे की आपल्या गावातून ही जी वेल कंपनीची सांडपाण्याची पाईपलाईन जळगावपासनं तर दीपनगरपर्यंत जात आहे, ही पाईपलाईन इल्लीगल आहे. कोणत्याही प्रकारचं तिला लॉजिक नाही आहे. त्या पाईपलाईनचा डायमीटर हा जवळपास 1.5 ते 2 मीटरपर्यंत आहे आणि ती पाईपलाईन कोणत्याही प्रकारच्या ग्रामस्थांच्या ग्रामस्थाच्या घरासमोरून जात आहे त्याची परमिशन न घेता त्याच्या घरासमोरून नेलेली आहे. जवळपास 150 ते 200 परिवारांचं भविष्य हे धोक्यात आहे. त्याचबरोबर गावकऱ्यांचं सांगायचं झालं तर ही पाईपलाईन लीक झाल्यानंतर समजा एखाद्या वेळेस आपल्या साध्या पाण्याची 6 इंची पाईपलाईन जर लीक झाली तर तिला जोडण्यासाठी 2 ते 3 तास लागतात. मग ही जर 1.5 मीटर ते 2 मीटरची पाईपलाईन आहे, ही लीक झाल्यानंतर पर्यंत वरती जाऊ शकते. परंतु ती जर साईडने लीक झाली तर त्या रहिवाशाचं काय, हे असा एक प्रश्न आहे. त्यानंतर ही पाईपलाईन नदीपात्रातून अंडरग्राऊंड घेण्यात आलेली आहे. तिथं कोणत्याही प्रकारचं फाउंडेशन टाकलं गेलेलं नाही आहे. नदीपात्रात जर ही पाईपलाईन लीक झाली तर साकेगावातील ग्रामस्थांना, साकेगावातील गुराढोरांना, प्राण्यांना तसेच हे पाणी वाघूर नदीपात्रातून शेळगाव बॅरेजपर्यंत जाणार आहे. तर परिणामी पूर्ण तालुक्याला हा आरोग्याचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यामुळे आमचं साकेगावकरांच्या वतीने प्रशासनाला तसेच संबंधित मंत्र्यांना, ग्रामसेवक साहेबांना आणि कंपनीला असं म्हणायचं आहे तो तुम्ही बदलवावा. आमच्या नागरी वस्तूतून न घेता आमच्या गावाच्या बाहेरून घ्यावा आणि नदीपात्रातून घ्यायचा झाला तर नदीपात्रात फाउंडेशन टाकावं, जेणेकरून साकेगावकरांना येणाऱ्या भविष्यात आर्थिक तसेच आरोग्यविषयक ज्या समस्या उद्भवणार आहेत त्या उद्भवणार नाही. आणि आम्ही हा रोडवरनं जे पाईपलाईनचं काम चालू आहे तोपर्यंत आमच्या शंकेचं निरसन होणार नाही, तोपर्यंत याचं काम पुढे जाऊ देणार नाही. विजय विष्णू सातो, ग्रामपंचायत अधिकारी साकेगाव. संबंधित पाईपलाईनला ग्रामपंचायतीने 1 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीचा मासिक सभा ठराव घेऊन NOC दिलेली आहे. कोणती पाईपलाईन आहे ही जर सांडपाणी आहे, जळगावून ही सांडपाणी दीपनगरला जाते. तिथं त्यावर प्रक्रिया करून ती पाणी दीपनगर प्रकल्पासाठी वापरण्यात येते. विश्वजित फाउंडेशन म्हणून या कंपनीने हे काम घेतलेलं आहे. नागपूरची कंपनी आहे. आता सध्या कंपनी कोणी माणसं आले नाही का इथे? नाही, हे कंपनीचे माणसं इथं आलेले नाही कोणी. ते आलेले होते, इथं लोकांचा जमाव पाहून ते इथून निघून गेलेले आहे. बरं, जळगाव ते दीपनगर 36 किलोमीटरची ही जी पाईपलाईन आहे सांडपाण्याची, तर साकेगावमध्ये ही रहिवासी वस्तीतून घेण्यात आलेली आहे. तर इतर ठिकाणी याचा मार्ग रहिवासी वस्तीतूनच आहे की नागरिक वस्तीच्या बाहेर आहे? नाही, त्या बाबतीत मला काही कल्पना नाही साहेब.